नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. श्रींच्या पालखीचे शेगावात जल्लोषात स्वागत. खामगाव येथून शेगावपर्यंत पालखीसोबत हजारो भाविक. देवेंद्र फडणवीस यांनी केली अकोल्यात मोठी घोषणा. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मिळेल लवकर लाभ. फडणवीस यांच्या ताफ्यातील अँब्युलन्स राहिली मागे. पोलीस मोबाईल खेळत होते की नाश्ता करत होते प्रश्नच. फडणवीस सांगत होते बलशाली भारताचे महत्व, तर दुसरीकडे अकोटचे आमदार घेत होते डुलक्या. श्रींच्या पालखीचे शेगावात पुनरागमन. ड्रोनद्वारे पालखी सोहळ्याचे विहंगम दृश्य. आता सविस्तर बातम्या. आषाढी एकादशी निमित्त पंढरी गेलेली श्रींची पालखी आज शेगावात दाखल झाली. शेगाव येथे भक्तांनी श्रींच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. श्रींच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविक प्रतीक्षेत होते. शेगावीचा राणा श्री संत गजानन महाराज यांची पालखी आषाढी वारीनंतर शेगावात दाखल झाली आहे. केंद्रीय मंत्री, आमदार, राजकीय मंडळींचा देखील वारकरी म्हणून सहभागी झाले होते. खामगाव ते शेगाव 16 किलोमीटर करता लाखोंच्या संख्येने पालखी समवेत भाविक पायी चालत श्रींच्या पालखीसोबत शेगावात दाखल झाले. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव येथे आषाढी वारीकरिता गेलेली श्री संत गजानन महाराजांची पालखी आज स्वगृहीत संतनगरीमध्ये आली. खामगाव येथून आज सकाळी 5 वाजता निघून शेगावात दाखल झाली आहे. खामगाव शेगाव यात्रा शेवटच्या टप्प्यांकरता पारंपरिक दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने या पालखीत दाखल होतात. हे या पालखीचे वैशिष्ट्य संपूर्ण राज्यात आपली सेवा देण्याकरता किंबहुना वर्षातून एकदा तरी या दिवशी खामगाव ते शेगाव असे भाविक शेगावात येत असतात. महाविकास आघाडीचे नेते खोटे नरेटिव्ह तयार करण्यात व्यस्त आहेत. मेन स्ट्रीम मीडियापेक्षा सोशल मीडियाची ताकद वाढली आहे. खोटे नरेटिव्ह फैलावले जात आहेत, त्यापासून बचाव करण्याची गरज आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माफी मागावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात केली आहे. जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठकीसाठी आज देवेंद्र फडणवीस अकोल्यात आले होते. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित नव्हते. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठ्याच्या योजनेची माहिती देण्याची गरज आहे. पुढील 5 वर्षात शेतकऱ्यांना विजेचे बिल येणार नाही अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात केली. कापूस आणि सोयाबीन यासाठी भावांतर योजनेसाठी पैसे देत आहोत. लोकसभेच्या आचारसंहितेनंतर ते दिले नाही. ते पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात पोचणार आहेत. 0.3% आपण या ठिकाणी जरी हारलो असलो तरी गेल्या 3 महिन्यामध्ये महाराष्ट्राचं वातावरण आपण बदललेलं आहे. एक लाडकी बहीण योजना आपण तयार केली तर 4-5% आपण पुढे चाललो गेलो. आता लाडक्या बहिणींचा प्रचंड त्रास महाविकास आघाडीला होतोय. ते रोज लाडक्या बहिणीवर बोलतायत. पहिले त्यांनी प्रयत्न करून पाहिला, कोर्टामध्ये गेले, हायकोर्टात गेले, ही योजना बंद करा. हायकोर्टाने ऐकलं नाही. हायकोर्टाने त्यांची पिटिशन फेटाळली. मग सांगितलं योजनेमध्ये पैसेच नाहीत. पुढच्या बजेटपर्यंतचे सगळे पैसे आपण ठेवलेत, याचा दाखलाच आपण दिला. मग यांची थोबाडं बंद पडली. महाविकास आघाडीचे नेते लाडकी बहीण योजनेची थट्टा करत आहेत. हे सावत्र भाऊ आहे, त्यांच्यापासून सावध रहा. 1.5 कोटींपेक्षा अधिक नोंदणी झाली आहे. 17 तारखेला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता आपण टाकणार आहोत. कुठल्याच बहिणीला वंचित ठेवणार नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही योजना आणली आहे. आपण या योजनेसाठी ओनरशिप घेतली पाहिजे. लाडकी बहिणीला त्यांचे लाडके भाऊ कोण आहेत माहिती पडले पाहिजे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महिन्याला 1500 रुपयाचं महत्त्व काय आहे हे आमच्या गृहिणींना विचारा, तर त्यांना समजतं. महिन्याच्या शेवटी जेव्हा मेळ बसवावा लागतो त्यावेळी या 1500 रुपयाचं मोल काय आहे हे त्यांना त्या ठिकाणी समजतं. पण जे लोक हॉटेलमध्ये जाऊन 1500 रुपयाची टिप देतात त्यांना याचं महत्त्व कधीच समजू शकत नाही. त्यामुळे हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले अशाच प्रकारे आमच्या गरीब बहिणींचा त्या ठिकाणी थट्टा करतील, मजाक उडवतील. पण आमच्या बहिणींनाही हे लक्षात आलेलं आहे हे सावत्र भाऊ आहेत, हे कधीच आपल्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत. या सावत्र भावांपासून सावधानच राहावं लागेल. आज 1 कोटीपेक्षा जास्त जवळजवळ 1.5 कोटीपर्यंतची नोंदणी आपली पोचली आहे. येत्या 17 तारखेला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता आपण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकणार आहोत. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या ताफ्यातील अँब्युलन्स कार्यक्रमस्थळी राहिली आणि देवेंद्र फडणवीस यांचा ताफा झपाट्याने विमानतळावर पोहोचला. या सर्व घडामोडीत पोलीस कर्मचाऱ्यांची ढिलाई चर्चेत आली आहे. समोर असलेल्या पोलीस गाडीला सचेत करत सायरन वाजविणारी अँब्युलन्स मागे पडली होती. ही अँब्युलन्स होती देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील. या ताफ्यात पोलीस कर्मचारी देवेंद्र फडणवीस यांचा ताफा निघण्यापूर्वी गाडीत न बसल्याने त्यांच्या मागे निमुळत्या गल्लीत असलेली अँब्युलन्स मात्र मागेच अडकून पडली. देवेंद्र फडणवीस यांचा ताफा वेगाने विमानतळाकडे निघून गेला होता. फडणवीस यांचा ताफा हायवेवरून पुढे निघून गेल्यानंतर देखील ही अँब्युलन्स अडकल्याने भाजप कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली. फडणवीस राज्याचे प्रमुख नेते आहेत. राज्यात राजकीय नेत्यांच्या गाड्यांवर हल्ले होत असताना अशा प्रकारे पोलीस यंत्रणाच अँब्युलन्स अडकवित असेल तर त्याचा उपयोग काय असा प्रश्न विचारला जात आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करत फडणवीस यांच्या सुरक्षेत ही चूक तर नव्हती याची खात्री करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. लोकसभेत पराभवानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत आहेत. कधी मुंबई तर कधी पुणे, कधी दिल्ली असे त्यांचे दौरे होत असताना अकोल्यातील जिल्हा विस्तार कार्यकारिणी बैठकीत आमदार महोदय डुलक्या देत होते. लोकसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्यानंतर भाजपाने चांगलीच कंबर कसली आहे. पण भाजपच्या आमदारांच्या डुलक्या मात्र कमी होताना दिसत नाहीत. एक व्हिडिओ भाजप कार्यकर्त्यांनी आमदारांचा काढून व्हायरल केल्याचे चित्र आहे. हे आमदार आहे अकोट येथील प्रकाश भारसाकडे यांच्या मतदारसंघात. रस्त्याच्या समस्येने अकोट आणि तेल्हाऱ्याचे नागरिक आधीच त्रस्त आहेत. या आमदारांच्या विजयासाठी देवेंद्र फडणवीस स्वतः पायाला भिंगरी लावत प्रत्येक जिल्ह्यात भेट देत आहेत. पण भाजपच्या या आमदारांना मात्र जेवणापूर्वी भर दुपारी झोप मात्र आवरता आली नाही. देवेंद्र फडणवीस बलशाली भारताचे स्वप्न कार्यकर्त्यांना दाखवित असताना आमदार प्रकाश भारसाकडे मात्र डुलक्या देण्यात व्यस्त होते. अखेर त्यांना जाग आली, पण बलशाली भारताचे फडणवीस यांचे शब्द मात्र त्यांच्या कानात पडलेच नाहीत. विधानसभा निवडणुकीत डुलक्यांचा कॉन्फिडन्स भाजप आमदारांचा राहिला तर पक्षाचे 3-13 नक्कीच वाचतील. एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाणे मंगरुळपीर पोलिसांनी दबा धरला होता. कारण देखील तसेच होते. बनावट नोटा तयार करण्याचे साहित्य घेऊन येणाऱ्या कारची ते वाट पाहत होते. पोलीस समोर येताच या भामट्यांनी गाडी तमटली, पर अखेर पोलिसांच्या ते हाती लागले. नांदेडहून येणाऱ्या वाहनातून बनावट नोटा बनविण्याचे साहित्य आणले जात असल्याची माहिती मंगरुळपीर पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहनांवर पाळत ठेवली. पण पोलीस समोर आल्यावर मात्र आरोपींनी त्याचे वाहन जोरात दामटले. एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाणे आरोपी समोर मागे पोलीस असेच काय ते चित्र होते. पिक्चराचा एंड मात्र पोलिसांनी केला. बनावट नोटा बनवण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन नांदेडहून येणारी कार अडवून मंगरुळपीर पोलिसांनी 3 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 2.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून
झडती घेतली असता 2 बॅगमध्ये 16 इंची कापलेल्या नोटांचे बंडले अर्थात कोरे कागद मिळाले आणि सुमारे 2 किलो द्रव्य आढळून आले। या प्रकरणात कारंजा येथील रहिवासी शिवाजी खराडे, शेरखान महबूब खान, शेख जावेद, शेख एल, नांदेड येथील रहिवासी असलेल्या हजीज साहेब नावाच्या व्यक्तीकडून हे साहित्य खरेदी केल्याची माहिती पोलिसांना दिली। अशा प्रकारे बनावट नोटा बनवण्याचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 2.25 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर होऊन मिळण्यासाठी कौलखेड गोमासे गावातील सरपंचपती अनिल गोमासे यांनी 5,000ची लाच बस स्टँडला स्वीकारली। या सरपंचाचे पद ग्रामविकास विभाग आता रद्द करणार का, हे पाहण्यासारखे असेल। रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाल्यानंतर त्याचा लाभ मिळण्यासाठी 10,000च्या लाचेची मागणी झाली होती। ग्रामपंचायत ठरावामध्ये नाव समाविष्ट करून सदर योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी गट ग्रामपंचायत कौलखेड गोमासे गावच्या सरपंचपती अनिल गोमासे याने त्यांच्या पत्नीचा सरपंच पदाचा प्रभाव पाडून 10,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। आज 5,000 रुपयांच्या लाचेचा स्वीकार अनिल गोमासे यांनी केला। तो बस स्टँड येथे रंगेहात पकडले गेलेत। अनिल गोमासे यांनी नवीन एसटी स्टँड अकोला येथे तक्रारदाराकडून 5,000 रुपयांच्या लाच रक्कम स्वीकारल्याने त्यांना तात्काळ पंचासक्षम रंगेहात पकडून ताब्यात घेतले। त्यांच्या विरोधात सिव्हिल लाईन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शिवपूर येथे श्री चैनुजी महाराज यांची यात्रा मोठ्या उत्साहात काढली जाते। ग्रामस्थांद्वारे दिंडी, ढोल, नगारे यांच्या मार्फत वाजत गाजत यात्रा काढली जाते, तर भव्य महाप्रसादाने भाविक तृप्त होतात। शिवपूर येथे नागपंचमीच्या दिवशी ढोलाच्या गजरात वाजत गाजत पालखीमध्ये नागदेवतेची मूर्ती पालखीतून मंदिराकडे निघते व ठाण्यावर जाऊन तिथे पूर्वीपासून चालू असलेली परंपरा जोपासत पूजा व आरती होते। तिथून गावात प्रदक्षिणा मारून पालखी मंदिरामध्ये पोहोचते व मंदिरामध्ये पोहोचून तेथे काल्याच्या कीर्तनाचा महाप्रसाद होतो व त्यानंतर पंचक्रोशीतील भजनी मंडळ त्यांच्या पोशाखासहित वेशभूषित मिरवणुकीमध्ये सहभागी होतात, महाप्रसाद ग्रहण करतात। मिरवणुकीमध्ये नागदेवतेची प्रतिमा विराजमान करत सर्वांना दर्शन देत असते व गावातील जाती धर्माचे सर्व लोक एकत्र येऊन भाजी व पोळीचा महाप्रसाद बनवतात। दरवर्षी चैनू महाराजांच्या यात्रेला येत असतो आणि दरवर्षी जी हे आहे पातोळीची भाजी आणि पोळ्या यांचा चांगला यथेच्छ आनंद घेतो। आणि एकदा माझी तब्येत खराब झाली होती तर ती तब्येत देखील माझी इथे या प्रसादानं सुधारली। आम्ही दरवर्षी ह्या चैनू महाराजाच्या कार्यक्रमाला, नागपंचमीच्या कार्यक्रमाला येत असतो। माझे मिस्टर जे आहेत बाबूराव गोमाशे हे दर महिन्याला शिवरात्रीला इथे येत असतात दर्शनाला। त्यांचं फार चमत्कार झालेले आहेत आणि चैनू महाराजांचं फार साक्षात्कार झालेला आहे। आम्ही इथे येऊन महाराजांचा महाप्रसादाचा लाभ घेत असतो आणि तसेच माझे मुलांनाही मी तीर्थंगारा वगैरे देत असतो। शिवपूर येथे चैनूजी महाराजाच्या दर्शनाकरता दरवर्षी व सालाबादप्रमाणे दरवर्षी लहानपणापासून येत आहो। या यात्रेचे महत्त्व म्हणजे हिरव्या मिरच्यांची भाजी असते व महाप्रसाद जोरदार होतो करता या दर्शनाकरता येत असतो। दरवर्षी आम्ही या यात्रेत दरवर्षी येत असतो। या यात्रेत हिरवी मिरचीची भाजी होत असते आणि आम्हाला अनुभव आहे तर आम्ही म्हणून दरवर्षी दर्शनासाठी येत असतो। आम्ही अकोल्याहून आलेलो आहो आणि इथे दरवर्षीप्रमाणे इथं मंदिरात जत्रा भरते आणि भाजी वगैरे यांचा भंडारा असते मोठा भाकर भाजीचा। शहरातील उड्डाणपुलाखाली अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून शहरातील गुन्हेगारी घटना आणि वाहतूक कोंडीची समस्या रोखण्यासाठी आता पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत मिळणार आहे। गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्याच्या कॅमेऱ्याच्या क्षमतेमुळे व्यक्तीचा चेहरा सहज टिपता येतो, त्यामुळे पोलिसांना गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल। शहरातील वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेऊन आता संपूर्ण शहर सीसीटीव्हीने सुसज्ज करण्यात येत असून यासोबतच शहरातील उड्डाणपूल आणि अंडरपासचा परिसरही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली राहणार आहे। सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे उड्डाणपुलाच्या खाली आणि अंडरपासची सुरक्षा व्यवस्था मजबूत केली जाईल, तर वाहतुकांची कोंडी किंवा वाहनांच्या अपघाताबाबत पोलिसांना तात्काळ कळेल। यामुळे वाहतुकीची कोंडी दूर होताच लोकांना दिलासा मिळेल। जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही योजना आखली आहे। फ्लायओव्हरच्या खाली कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे। फ्लायओव्हर ब्रिजवरही कॅमेरे बसवले जात आहेत। हे कॅमेरे सहज टिपू शकतील।
कोणत्याही व्यक्तीचा चेहरा अशा स्थितीत गुन्हेगारांना लपविणे किंवा पळून जाणे सोपे होणार नाही, कारण हे सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडले असल्याने आता ते सोपे होणार आहे. गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी तसेच आगामी सण उत्सव आणि विधानसभा व महापालिका निवडणुकीच्या काळात होणाऱ्या हालचालींवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे. श्रींच्या पालखीचे आज शेगाव येथे आगमन झाले. शेगाव ते पंढरपूर आणि पंढरपूर ते शेगाव असा प्रवास करत पालखी आज परत आली. या पालखीचे ड्रोनद्वारे विशेष चित्रीकरण आम्हाला उपलब्ध करून दिले आहे शेगाव येथील आमचे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांनी. पुन्हा पाहूयात हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. श्रींच्या पालखीचे शेगावात जल्लोषात स्वागत. खामगाव येथून शेगावपर्यंत पालखीसोबत हजारो भाविक. देवेंद्र फडणवीस यांनी केली अकोल्यात मोठी घोषणा. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मिळेल लवकर लाभ. फडणवीस यांच्या ताफ्यातील अँब्युलन्स राहिली मागे. पोलीस मोबाईल खेळत होते की नाश्ता करत होते प्रश्नच. फडणवीस सांगत होते बलशाली भारताचे महत्व, तर दुसरीकडे अकोटचे आमदार घेत होते डुलक्या. श्रींच्या पालखीचे शेगावात पुनरागमन. ड्रोनद्वारे पालखी सोहळ्याचे विहंगम दृश्य. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.